घेतलं. नमस्कार. पुढील 2 मिनिटात आपण आपला कार्यक्रम सुरू करत आहोत. सर्वांचं स्वागत आहे. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वीच्या काही सूचना. आपला हा उपक्रम झूम माध्यम तसेच सेवावर्धिनीचं फेसबुक पेज सेवावर्धिनी NGO इथून थेट प्रक्षेपित केला जात आहे. ज्यांना शक्य होत असेल त्यांनी झूम माध्यमाचा वापर करावा. ज्यांना जॉईन होता येत नाही त्यांनी फेसबुकवरून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच झूम माध्यमावरून जी लोक जॉईन होत आहेत त्यांनी सुरुवातीला कृपया आपला माईक म्यूट ठेवावा. कार्यक्रम जसा पुढे रंगत जाईल, प्रश्नोत्तरांची वेळ येईल, आपल्याला काही प्रश्न असतील तेव्हा आपण अनम्यूट करून ते विचारा. आपण सहसा नेटवर्क असलेल्या ठिकाणी थांबलात तर कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. व्हिडिओ ऑफ ठेवलात तर बँडविड्थ वाचून कार्यक्रम व्यवस्थित ऐकू येता येईल. मला वाटतं ताई आपण कार्यक्रम सुरू करावा. कृतिका ताई आहेत का? कृतिका ताई ऐकू येतंय? हो, ऐकू येतं. हां, आपण सुरू करूया. स्टेज इज युअर्स. नमस्कार सर्वांना. आज आपल्या पर्यावरण दिनाच्या सत्राचं 4थं लेक्चर आहे आणि मी कृतिका अक्षंकर खेर बोलते. सेवावर्धिनी, ॲटलस कॉम्पो आणि वॉटर फॉर ऑल तर्फे सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या समक्ष आहे पूर्वा जोशी. पूर्वा जोशींच्या मी थोडक्यात मुलाखत देते, त्यांचं ओळख देते. पूर्वा जोशी या बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट, लोकल इकॉनॉमी, ट्रेड अँड लाईव्हलीहूड या विषयांवर काम करणारे एका औद्योजिका आहेत. त्यांनी भरपूर रिसर्च प्रोजेक्ट डिझाईन करून पळास आणले आहेत. अनेक पुस्तकंही लिहिली आहेत. त्याच्यातलं सर्वात प्रख्यात म्हणजे आयुर गार्डन नावाचं एक पुस्तक आहे. पुणे युनिव्हर्सिटीमधून बॉटनीमध्ये त्यांनी मास्टर्सची डिग्री प्राप्त केली. 2007 मध्ये बायो कन्सेप्ट ही फॉर्म स्थापित केली आणि औषधी वनस्पतींचे संवर्धन, जंगली फळांचे संवर्धन आणि प्रक्रिया, कम्युनिटी फॉरेस्ट मॅनेजमेंट आणि अशा अनेक विषयांमध्ये कामही केले आहे आणि त्यांनी या सगळ्यांमध्ये पारितोषिकही मिळवली आहे. तर आता जास्ती वेळ न दवडता मी कार्यक्रमाची सूत्र पूर्वा जोशींच्याकडे सोपवते. ताई. थँक्यू कृतिका ताई, थँक्यू. सेवावर्धिनीच्या सगळ्यांना नमस्कार आणि सगळेजण कुठून कुठून जॉईन होऊन हे सगळं पाहतायत त्यांना सुद्धा मनापासून नमस्कार. मी माझा व्हिडिओ काही काळाने स्टॉप करेन, म्हणजे स्क्रीन शेअर करतेय
मला स्लाइड दिसतायत ना असं फक्त सांगा. हा ताई दिसते. ओके. ओके. सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. आजचा आपला विषय खूप इंटरेस्टिंग आणि 5 जून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पुढे नेणारा असा मला घ्यायला सांगितलाय. त्यासाठी सेवावर्धिनीच्या सगळ्यांचे आभार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि आभार, कारण गेले 4-3 सेशन मला वाटतं तुम्ही सगळेजण या गोष्टी एकत्र करताय आणि वेगवेगळ्या ठिकाणून आपण भेटू शकत नसूनही हा कनेक्ट आपण ठेवू शकतोय. सगळे याचा आनंद घेत आपण पुढे जाऊया. हिरवाई हा एक आपल्या सगळ्यांच्या खूप मनाच्या जवळचा विषय आहे, बरोबर ना? कारण सध्या करोनाच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना बाहेर जायचंय. म्हणजे आम्ही शहरातले लोक तर अगदी कंटाळूनच गेलोय आपापल्या घरांमध्ये, फ्लॅटमध्ये बंदिस्त राहून. पण हिरवाईत जाण्याचा तो जो एक मार्ग आहे तो सगळे चोखाळायला बघतायत. म्हणजे आता ऍक्च्युली दुकानं चालू झाली आहेत, बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतायत. पूर्वीसारखं नाहीये की दूधच मिळत नाहीये, हेच मिळत नाहीये, पण तरी आपण कोणी आनंदी नाही होत. त्या आनंद नसण्याचा मला वाटतं मार्ग जास्त हिरवाईच्या संकल्पनेकडे आपल्याला पट्टीशीने नेतो, की बाहेर जायला मिळू दे, मला कुठेही जरासं मी बाहेर चक्कर मारून येतो. हे जे सगळं आहे त्या हिरवाईच्या म्हणजे आपल्या मनात जे हिरवाईचं स्थान आहे ते आपल्याला प्रकर्षाने जाणवून देणारी ही प्रक्रिया आहे. आणि आज मला माहिती नाही, अनेक बऱ्याचशा ठिकाणून मला वाटतं तुम्ही सगळी लोक जमलेले आहात. त्याच्यात काही ग्रामस्थ असतील, काही सरपंच आणि ह्या सगळ्या ह्यांनी म्हणजे मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, लोकल मॅनेजर्स असतील. त्यामुळे मी सगळ्यांना काही ना काहीतरी गोष्टींचं डिस्कशनला स्कोप राहील असं पुढे जातीये. याच्यातल्या काही गोष्टी आपण पर्सनली करू शकणार आहोत अगदी स्वतः, आणि काही गोष्टी आपण गाव पातळीवर किंवा ज्या काही संरचना आहेत इन्स्टिट्यूशनल त्यांच्या मार्फतही करू शकणार आहोत. अशा दृष्टिकोनातनं हे मी स्टोरी टेलिंग किंवा गप्पा मारत मारत पुढे जातीये. कधी माझा स्लाइड शो दिसत नसेल किंवा माझा आवाज तुटला तर मला लगेच सांगा, म्हणजे मी मोबाईलवरून जॉईन करून लेक्चर चालू ठेवू शकेन. सगळ्यांना स्लाइड दिसतात? कोणीतरी एक जण मला अक्षय किंवा सेवावर्धिनीचं सांगत जा कधीतरी मध्ये. हो सगळे स्लाइड दिसतात. थँक्यू. आणि आवाजही ठीक येतोय? हो, उत्तम. हो, मी पुढे जाते लेक्चरकडे. हो, आपल्याला विकास कसा आणि कुठे याचा एक वेगळा विचार मला वाटतं थोडासा सगळेच जण आपण करतोच आहे. पण जे मधलं चित्र आहे ते बऱ्याच जणांच्या मनातलं गावाचं चित्र असतं किंवा आहे, आणि काही गावांमध्ये अजूनही ती सगळी चित्र अतिशय जवळून बघायला मिळतातही. पण सद्यस्थितीमध्ये ही जी कडेचे सगळे भाग आहेत ते सुद्धा आपल्याला फार प्रकर्षांनी सगळ्याकडे बघायला मिळतात. म्हणजे कचऱ्याचं न होणारं व्यवस्थापन, शहरी आणि निमशहरी भागांमधून जे काही फुटून पुढे गेलेलं आहे त्या गोष्टींचं सुटलेलं व्यवस्थापन असं म्हणूया आपण, किंवा सगळीकडची अशी बेसुमार वाढ वेगळ्या प्रकारची, किंवा गावांच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी असं झालेलं आहे की सगळीकडे इतकं कॉन्क्रिटायझेशन झालंय की रस्ते सगळे कॉन्क्रीट झालेत आणि पाण्याचं व्यवस्थापन त्यांनी वेगळ्या पद्धतीने करायला लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण ते वाहून कुठेतरी वेगळीकडेच जात आहे. तर त्यामुळे विकास कुठे आणि कसा याचा एक वेगळा विचार कदाचित इकॉलॉजिस्ट म्हणून किंवा ज्याला आपण एक बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधतेचा एक वेगळा विचार मनात घेऊन आपण काही करू शकू का, असा सुद्धा एक विचार यातनं द्यायचा मी प्रयत्न करणार आहे. बेसिकली विकास करताना आपण जेव्हा बाहेर कुठेही फिरायला जातो तेव्हा आपल्याला पहिलं दिसतं काय, तर तो भूप्रदेश. काहीही इंग्लिश कोणीही हे वाचू नका, ही स्लाइड मी मुद्दामून दिली आहे कारण का आपल्याला त्या लँडस्केपची कल्पना यावी आणि एक डेफिनेशन सगळ्यांच्या समोर असावी, कारण याच्यातले काही लोक रिसर्चरही असतील. त्यामुळे हा भूप्रदेश म्हणजे कुठल्याही स्लाइड वाचल्या नाही तरी चालेल, आपल्याला फक्त फोटोज बघायचे. लँडस्केप ही जी व्हॅल्यू आहे ती गावांमध्ये आणि निमशहरी भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिली जाते, किंवा ज्याला आपण त्याच्या मागचा भूप्रदेशाचं मूल्य म्हणून आपण, की ते आपल्याला मिळतं की अरे किती छान वाटतंय, खेडेगावात जाऊन आलो मी, आमच्या घरी जाऊन आलो, माझा सगळा स्ट्रेस गेला. हा जो एक प्रकार आपल्याला फील होतो तो लँडस्केपची ऑफर असते, ती तो भूप्रदेश तसा दिसत असतो म्हणून आपल्याला तसं तो सगळे वाटत असतं. पण म्हणजे भूप्रदेश म्हणजे फक्त सिनरी का, सुंदर दिसतंय, जंगल आहे, मोठी छान झाडं आहेत, सावली आहे,
छान गावातला कुठल्या तरी आजींच्या हातचं काहीतरी खायला मिळतंय म्हणून छान का? नाही. तर तो लँडस्केप मध्ये एक सिस्टीम असते की ज्याची मी डेफिनेशन करायचा छोटा प्रयत्न करणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी, की ती अशी सिस्टीम असते, लाईव्ह सिस्टीम असते, ओपन सिस्टीम असते, की जी मोकळेपणाने एकमेकांशी संवाद साधत असते. मग त्यात पक्षी, प्राणी, तिथली झाडं, भूप्रदेश, वडाचं मोठं झाड असेल, पार असेल, शेजारचं जंगल असेल, डोंगर छोटा असेल, मोठा असेल, या सगळ्याचं जे कॉम्बिनेशन युनिट म्हणून एक जे समोर येतं ना, ते आपल्याला भुरळ घालतं किंवा तो आपल्याला भूप्रदेश म्हणून बघायला पाहिजे, जे त्याचं मोठं चित्र दाखवायचा मी प्रयत्न करते. म्हणजे जगाचं एक चित्र, शहरांमधली गावं, गावांच्या आतले लँडस्केप्स, असं जर बघत 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 आलो तर आपल्याला हे सगळं अशा पद्धतीने कदाचित बघायला पाहिजे की ज्याच्यामध्ये इंटरॅक्शन्स असतात, एकमेकांवरची वेगळ्या प्रकारची डिपेंडन्सी चांगली, अतिशय चांगली, की जी हवा पाणी या स्वरूपात असू शकेल, किंवा झाडं वनस्पती आणि त्याच्या जवळ राहणारे प्राणी, वनस्पती आणि आपण अशी असू शकेल. पण ह्या सगळ्या इंटरॅक्शन्स तिथे खूप स्ट्रॉंगली फील करता येतात, आपल्याला मनापासून अनुभवता येतात. म्हणून हा भूप्रदेशाची किंमत ज्याला आपण म्हणू ती आपल्या मनामध्ये खूप जास्ती आहे. त्याच्यानंतर आता भारत देश का महत्वाचा, किंवा आपण गावांकडे येत 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 जाताना भारताचं असं एक अतिशय मोठं हे योगदान आपण जगात समजलं जातं. कारण पहिल्या 12 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट मध्ये भारताची गणना होते. पहिल्या 10 रिच फॉरेस्ट कव्हर म्हणजे अतिशय उत्तम जंगलं राखणारे जे काही जगातले पहिले 10 देश आहेत त्यात आपण आहोत. म्हणजे जरी आपल्याकडची परिस्थिती वाईट होत असली तरी सुद्धा हे सत्यच आहे की अजून आपण पहिल्या 10 नंबर मिळवू नये. त्यामुळे आपल्याला कदाचित जास्ती काळजी घ्यायला पाहिजे की काय गावोगावी किंवा शहरोशहरी किंवा निमशहरी भागांमध्ये सुद्धा. तर हे सगळे भूप्रदेशाची जी मूल्य आहेत ना, ही आपल्याकडे भारत देशात, ज्याला आम्ही बायोडायव्हर्सिटी रिचनेस असं मी म्हणेन, किंवा अतिशय असं श्रीमंती आहे आपल्याकडे वेगवेगळ्या भूप्रदेशांची. म्हणजे आपल्याकडे देवरायाही आहेत, आपल्याकडे घनदाट जंगलही आहेत, आपल्याकडे माळरानही आहेत, आपल्याकडे समुद्रकिनारेही आहेत, आपल्याकडे वेटलँड्स पण आहेत, आपल्याकडे पाण्यात लेक्स पण आहेत मोठे मोठे, आपल्याकडे कोकणासारख्या ठिकाणी तर अतिशय वेगळ्या तऱ्हेच्या आणि अनेक प्रकारच्या असे भूप्रदेश आपल्याला दिसतात, आणि जे प्रत्येक गावानुरूप बदलतात. त्या गावांकडे त्याचा एखादा भाग आलेला असतो. म्हणजे आम्ही बायका कशा काही सिलेक्टेड गोष्टी छान, हे तुझं गळ्यातलं छान आहे, माझं गळ्यातलं छान आहे, माझी अंगठी छान आहे, तुझी अंगठी छान आहे, तसं गावांमध्ये एक एक त्या हिरे माणकं मोती अशी वाटलेली आहेत भारतभर. आणि तो जैवविविधतेची जी व्हॅल्यू आहे ना, ती सगळ्यात महत्वाची आहे, आणि ती गावोगावांमध्ये अतिशय सुरेख आपण मेंटेन करू शकतो. तर हा अतिशय महत्वाचा भाग आहे, ज्याला आपण जैवविविधता किंवा बायोडायव्हर्सिटी व्हॅल्यू, भारत देश. भारतामध्ये जसं तुम्ही पुढे पुढे जाल तसं वन्यजीवांचे अधिवासही प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहेत. जशा आपल्याकडे प्रचंड वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत, एंडेमिक वनस्पती आहेत, किंवा भूनिष्ठ ज्याला आपण म्हणतो की त्या भूप्रदेशातच आढळणाऱ्या, म्हणजे हिमालयामध्ये ज्या औषधी वनस्पती आढळतात त्या तुम्ही अगदी जीवाचा आकांत केलात तरी सेंट्रल इंडियामध्ये किंवा कोकणात आपल्याला घेता येत नाहीत मोठ्या प्रमाणात. त्या शेवटी तिथेच मोठ्या प्रमाणावर घ्यायची वेळ आपल्यावर येणार आहे. सो हा जो भाग आहे की तिथल्याच प्रदेशनिष्ठ वनस्पती, हाही आपल्याकडचा एक खूप मोठा ऍसेट आपण ज्याला म्हणू तसा आहे. आणि वेगवेगळे प्राणी की जे भारत देशामध्ये अनेक वेगवेगळ्या ह्या ज्या सिस्टीम्स बद्दल मी बोलले तिथे विखरून आहेत. त्यांचं स्वतःचं सुद्धा मी इथे राहणार, आम्ही कळपानी इथे राहणार, हे सगळे प्रेफरन्सेस आपले जसे आहेत तसे त्यांचे आहेत, आणि तेही तिथे त्या सगळ्या जागा, ते भूप्रदेश वापरता आहेत. त्यामुळे आपल्याला अतिशय छान वाटतं. त्याच्या मागची सगळी कारणं ही आहेत. आपल्याकडे अनेक प्रकारच्या टेकड्या, ते हिमालयाचे अल्पाईन म्हणजे माउंटेन फॉरेस्ट ज्याला आपण म्हणतो तशी आपल्याकडे वेगवेगळी आहेत. सह्याद्रीमध्ये तर आहेत, आपल्या घराजवळ आहेत, प्रत्येकाकडे. मी मगाशी जसं म्हटलं तसं की बायका जसं प्रत्येकीच्या दागिन्यांबद्दल एकमेकींची अगदी प्रेमाने कौतुकाने बोलत असतात, तसं प्रत्येक गावाला ऑलमोस्ट भारतातल्या काही ना काही बहाल केलेलं आहे निसर्ग देवतेने. आणि ते काय आहे याची कदाचित आपल्याला जाणीवपूर्वक माहिती किंवा जाणीवपूर्वक मॅनेजमेंट, अशा दोन्ही गोष्टी व्हाव्यात, हा अनुषंगाने मी आज तुमच्या सगळ्यांसमोर हे सगळं प्रेझेंट करते आहे असं म्हणायला काही हरकत नाही. सगळ्यांना दिसतंय हॅबिटॅट्स किंवा कोनाडे या संदर्भात मी जी स्लाइड लावली आहे ती सगळ्यांना दिसती आहे?
माझा आवाज ऐकू येतोय? हो ताई, व्यवस्थित येते. हा, ओके. सो आपल्याकडे माळरानांमध्ये काही विशिष्ट पक्षी आणि प्राणी आहेत की ज्यांची एक सायकल ज्याला आपण म्हणतो की ह्याच्यावर ते डिपेंडंट, त्याच्यावर ते डिपेंडंट. तुम्हाला फूड चेन आणि फूड वेब्स बद्दल सगळ्यांना आपल्याला लहानपणापासून माहिती असतं की एकाची दुसऱ्यावरती सगळी डिपेंडन्सी असते. म्हणजे स्वयंपोषी आणि परपोषी जे कोणी असतात, आपण सगळ्यात जास्ती परपोषी. आपल्याला स्वतःला काहीच करता येत नाही. त्यामुळे मानव फक्त वापरतच राहतो, वापरतच राहतो, वापरतच राहतो. आयदर दुसऱ्या माणसाला वापरतो, नाहीतर इकोसिस्टीमला वापरतो, नाहीतर प्राण्यांना वापरतो, नाहीतर पालक आणि मेथीला वापरतो, पण तो फक्त वापरतो. तो काहीही स्वतः करू शकत नाही. जोपर्यंत आपल्याला जमीन काही देत नाही, हवा काही देत नाही, पाणी काही देत नाही, तोवर आपण काही करू शकत नाही. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या हॅबिटॅट्स किंवा ज्याला आपण त्यांच्या राहण्याच्या जागा असं म्हणूया साध्या शब्दांमध्ये, त्याही खूप वेगळ्या वेगळ्या भारत देशामध्ये सगळीकडे आढळतात. की वाळू म्हणजे समुद्र किनारा हा एकमेव गोष्ट अशी नाही की ज्याच्यात समुद्र किनाऱ्यावर या 10 प्रजाती आपल्याला दिसतात बरं का, असं नाहीये. वेळाच्या समुद्र किनाऱ्यावर गेल्यावर तुम्हाला कासव अंडी कुठे घालतात तो परिसर वेगळा जाणवतो. त्याच्यानंतर क्रॅब्स म्हणजे जिथे खेकडे आणि मोठ्या प्रमाणावर ज्याची इकॉनॉमी कोकणामध्ये डिपेंडंट आहे ती वेगळ्या ठिकाणी आढळते. किंवा सेंट्रल इंडियामध्ये जिथे तुम्ही जाल तिथे शिंगाड्यासारख्या जे काही नेटिव्ह क्रॉप्स आहेत त्यांचं वेगळंच तळ्याशी नातं सगळं आपल्याला जाणवतं. त्याला तुम्ही शिंगाडे तुमच्या घरात जरी अगदी एवढासा मोठा बाउल घेऊन केलं तर एक पण शिंगाडा त्याच्यात लागणार नाही. त्यामुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याला ते लागणं आणि ते तिथे त्यांचं राहणं हे सगळं आपल्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सहजी सगळेजण करत असतात. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याकडे वापरल्या जातात ज्यांना इकॉलॉजीमध्ये आम्ही निशेस म्हणतो. म्हणजे अतिशय छोटी फंक्शनल एरिया. म्हणजे माझ्या घरात माझी सगळ्यात चांगली फंक्शनल एरिया कुठली तर किचन आणि माझं मी जिथे झोपते ते माझ्या इथे माझा कोनाडा पण आवडताय ती जागा. इथे पूर्वा सर्वाधिक काम करू शकते. बरोबर, असं हाय म्हणजे त्याची निश झाली. तसं हे झाड मोठं झालं पण झाडाच्या एका छोट्याशा ढोलीत कोणीतरी राहतं. त्याच्या एखाद्या या छोट्याशा या फटीत कोणीतरी 3 जण राहत आहेत. इथे कोणीतरी राहत आहे, याच्यात वेगळं कोणीतरी राहत आहे, इथे हा राहतोय. असे सगळे प्रकारही आपल्या जवळपास जेव्हा आपण जैवविविधतेच्या दृष्टीने प्लांटेशन किंवा जैवविविधतेच्या दृष्टीने व्यवस्थापन ह्याच्याकडे जायला लागतो तेव्हा या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणीव व्हायला लागते. आणि ती जाणीव आपल्याला आता सगळ्यांनाच जी लोक मॅनेजमेंटमध्ये काम करतात त्यांना व्हायला हवी आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या वृक्षांवरच्या काही ऍंड्स असतील, कारण आपल्याला पॉलिनेटर्स पण हवेत. जसे हे सगळे पक्षी प्राणी हवेत आपल्याला सगळी संपूर्ण सिस्टीम नीट ठेवण्याकरता, जसे आपल्याला शेतकऱ्यांना आणि आपल्या सगळ्या गावात राहणाऱ्या लोकांना माहितीये की शेतामधल्या गांडुळ्यांचं महत्व काय ते सांगायची गरज नाही. त्यामुळे असेच आपल्याला पॉलिनेटर्स हवेत की जे आपल्याला आपलंच अन्न निर्माण करायला मदत करतील. परागीभवनाच्या प्रक्रियेसाठी मदत करणारे सर्वजण, मग त्यात अनेक पक्षी आले, प्राणी आले, छोटे आले, मोठे आले, सगळे आले, पण ते हवेत आपल्याला. त्यांच्या राहण्याच्या जागा जपणं हा सुद्धा एक संवर्धनाचा चांगला विषय आहे. आणि अगदी छोट्या छोट्या जागा अनेक लोक वापरतात आणि तिथल्या सिस्टीमला वेगळं करून टाकतात. म्हणजे आपणच सगळं करतो असं माणसाला खरं वाटतं खरं, पण तसं ते मुळीच नसतं. कारण आपण एखादं झाड लावू शकतो पण त्याच्या पुढे त्याच्या नंतर काय काय होईल, त्याचं कोण काय काय वापरेल, त्याच्यामुळे काय काय होईल हे नाही बरं का आपल्याला ठरवता येईल. त्यामुळे उलट आपण जे आपल्याकडून करता येईल ते कसं करूया असं पाहत जाऊया. तसंच अगदी छोटं ते बोरी बाबळीच्या ज्या झाडांचे काटे त्याच्यामधली असोसिएशन दाखवायचा मी प्रयत्न केलाय. ही सगळ्यांना गावात आपल्याला लोकांना ग्रामस्थांना वगैरे अगदी रोजचं उदाहरण असलेली गोष्ट आहे की बैल किंवा गाय किंवा चरायला जवळ गेल्यावर या मुंग्या मोठ्या प्रमाणावर अटॅक करतात आणि त्या झाडाला वाचवतात. सो अशा काही गोष्टी सुद्धा नेचरमध्ये इतक्या महत्वाच्या आहेत की ज्या आपल्याला छोट्या 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 आपल्या बागांमधून सुद्धा जपता येणं शक्य आहे. त्यामुळे असोसिएशन्स की ज्याला आम्ही म्हणतो की एकमेकांबरोबरचं सहजीवन, तर ते फक्त मानव आणि आपली जवळची परिस्थिती असं आपल्याला बघणं थोडंसं संकुचितपणा तो सोडून कदाचित त्याच्या पुढे जायला लागेल तर आपण जैवविविधतेकडे आपली गावं ग्रामं नेऊ शकू. आणि मग हे सगळं प्रोटेक्शन कन्झर्वेशन चालू नाहीये का? आहे, चालू आहे. सगळेजण हातभार लावू शकतात का? आता सगळेजण हातभार लावू शकतातच असं नाही, पण अनेक लोक लावतात. तर आता उदाहरणार्थ
काही महत्वाचे नॅशनल पार्क्स आपल्याकडे डिक्लेअर झाले आहेत, फॉरेस्ट डिपार्टमेंट काही ना काही कामं करतायत, गावातली लोक उभी राहतात आहेत, प्लांटेशन चालू आहेत, फाउंडेशन्स आहेत काही काही, ती अतिशय उत्तम काम करतायत. त्याच्यातले काही काही लोक अगदी छोटं, की ज्याला आपण मी आता पॉलिनेटर्सचं उदाहरण दिलं, की आपल्याला जे परागी भवनासाठी महत्वाच्या मधमाशांसारखे प्राणी आहेत त्याच्यावरती काही लोक कामं करतायत. प्लांट ग्रुप इनकॉर्पोरेशन म्हणजे ज्याला आपण झाडं लावा झाडं जगवा, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे नेटिव्ह, त्याच्यानंतर आपल्या इथे असणारी आपल्यासाठी महत्वाची, हे सगळं आपल्याकडे चालू आहे. पण त्याचे कॉन्शियस एफर्ट्स ज्याला आपण म्हणू, ते आपण ग्राममध्ये ज्या संस्था आहेत म्हणजे इन्स्टिट्यूशन्स ज्या तयार होत आहेत, ज्यांच्या हातामध्ये आता त्या बाबतीतली पॉवर यायला लागलेली आहे, आलेली आहे, असं आहेच, त्या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये जरूर कॉन्शियस मॅनेजमेंट प्लॅनिंग कडे यावं, असा माझा 5 जून निमित्त सगळ्यांना अपील आहे. लँडस्केप व्हॅल्यू आपल्या गावांच्या वेगळ्या प्रकारे विचार करायला लागणार. आता तुम्हाला पहिल्या 2 स्लाइडमध्ये मी लँडस्केपची किंमत म्हणजे लँडस्केपची डोळ्याची किंमत आणि लँडस्केपची खरी किंमत असं दोन्ही सांगायचा प्रयत्न केला. तर ती आपल्या गावामधली कशी वाढेल, किंवा प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्स आणि हेल्थ हेरिटेज, की काही गावांमध्ये देवराया इतक्या सुरेख आहेत आणि तिथले औषधी वनस्पती आम्हालाही कोणाला ओळखता येत नाहीत, बॉटनिस्ट असूनही, म्हणजे इतकी डायव्हर्सिटी आपल्याकडे आहे. तर ते कसं राहील, ते तिथे कसं जगेल, त्याच्यातून तिथेच चांगल्या गोष्टी पुढे कशा घडतील, हा सुद्धा सगळा विचार कदाचित मला द्यायचा आहे पुढे काही स्लाइड्स मधून. सो गावांमध्ये जिथे कुठे आपण अजून अनटच्ड लँड्स किंवा काही मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप्ड आणि अनडेव्हलप्ड याचं कॉम्बिनेशन गावांमध्ये दिसतंय, आणि त्याच्यात आपल्याला कदाचित या 5ही लोकांचा आता तरी याच्या पुढे कॉन्शियस विचार करायला लागेल. कारण आपल्याला आता वायूचं महत्व पुरेसं अगदी म्हणजे चपराक देऊन आपल्याला अगदी सगळ्यांना देऊन त्या करोनानी सांगितलंय की हवा कशी महत्वाची आहे बघा. आणि आपण बाहेर पडताना पण आपल्याला वाटतं की आपण बाहेर गेलोय खरं, पण नाकातनं जी हवा आत जाईल त्यातनं करोनाचा विषाणू तर नाही ना येणार, त्यामुळे हवा मी आत घेतोय ती स्वच्छ तर आहे ना. इथपासनं रोज आपण अशा टांगत्या तलवारी खाली सध्या रोज सगळे आहोत. तर त्यांनी आपल्याला भरपूर महत्व शिकवून दिलं वायू किंवा आपल्या आजूबाजूच्या हवेचं. कसं आपण या सगळ्याचा विचार करून काही प्लांटेशन्स किंवा काही वेगळ्या प्रकारच्या ज्याला आपण मॅनेजमेंट सिनारिओज म्हणू, ते काही बिल्ड करू शकू का, तर शुअरली करू शकू. आणि ते काय ते बघायला घेऊया. सो हे सगळे धोके ना आपण सगळे बघतोय बरं का समोर. मला कोणाला असं वाईट दृष्टीने दाखवायचं नाही की गावांमध्ये बघा कसं चाललंय, शहरांमध्ये कोणी वेगळं नाही, आम्ही याला कॉन्ट्रीब्युट करतो, सगळेच करतात. आता हे जे चित्र आहे हे बोपदेव घाटातलं आहे, वारीच्या अगोदरचं आहे, 2 वर्षापूर्वीच्या. मी स्वतः गेले होते वारीतनं काही वेळ चालायला, तेव्हा तिथे हे असं सगळं टाकलेलं होतं आणि ते कडेला आता ते ह्याच्यात जाणार. हे सगळे आपणच आहोत बरं का, हे आपणच खातो, आपणच विकतो आणि आपलीच लोक वापरतो. पण त्याचं व्यवस्थापन कोणी करायचं हे सोडून गेली लोक. ह्याच्यामध्ये भरलेले वेफर्सही आहेत बरं का ह्याच्यात, अख्ख्या ह्याच्यात. हा मी जवळजवळ 2 दिवसांनी काढलेला फोटो आहे. हे तर बघतोच आहे आपण, गावोगावांमधनं शहरांमध्ये ही वाईटच आहे परिस्थिती. तर याला काय करता येईल, कारण अवेअरनेसचा एक मुद्दा आपल्याला हाती घ्यावा लागणार आहे, पण नुसतंच एकमेकांना सांगून पण आता काम नाही होणार आहे. म्हणजे अवेअरनेस करतोय किंवा आम्ही लेक्चर्स खूप घेतली, आम्ही 5 लेक्चर्स ऐकली, पण मग खरं काय करतोय, असं दोन्ही आपल्याला एकत्र घ्यावं लागणार आहे. त्याच्यामधल्या ओव्हर कन्झम्पशन, ओव्हर एक्सप्लॉयटेशन याच्यावर पण गावांनी वेगळ्या प्रकारे काम करायला लागणार आहे. इथून पुढे मी त्याच्यावर थोडासा हायलाइट शेवटी मला वेळ असेल तर नक्की करायचा प्रयत्न करणार आहे. पुढे जाऊयात. सगळ्यांना दिसतंय ना, निर्णय, लोकसहभाग, विकास, हे 5 गोळे काढलेली स्लाइड सगळ्यांना दिसते आहे. होत आहे. हा, सो काय करता येईल आपल्याला, तर ग्रामस्वराज्यामार्फत काही गोष्टी शुअरली करता येतील. काही निर्णयांवर आपल्याला थोडंसं प्रेशर आणून, किंवा प्रेशरच आणून असं पण काही नाही, आपल्या जवळच्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन पण ती निर्णय प्रक्रिया सुलभ करता येऊ शकते. अवघड असतं ह्याची मला कल्पना आहे, पण लोकसहभाग की जो आता खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय, तुमच्यासारखी सगळी लोक जेव्हा या सगळ्या अशा झूम आणि ह्याच्यावरती आमच्यासारख्यांचं कोणाचं तरी ऐकायला येतात, तेव्हाच लोकसहभाग किती वाढतोय ह्याची पुरेशी कल्पना आम्हाला आलेली आहे. आणि गावांमध्ये मी जिथे जिथे काम करते, मी ताडोब्याच्या जंगलाच्या बाजूने काम करते, ते मी वेळ राहिला तर 5 मिनिटं शेवटी नक्की सांगेन. विकासाच्या संकल्पना, गावोगावी विकासाच्या संकल्पना वेगळ्या वेगळ्या आहेत. तर त्या नेमक्या काय आहेत त्या सुद्धा एकदा आपल्याला कदाचित बघायला लागेल. आणि परंपरा आपल्या आणि नवीन उपक्रम याची काही सांगड घालता येईल का आपल्याला, हे सुद्धा आपल्याला कदाचित इथून पुढे बघावं लागणार आहे, खूप कॉशियसली बघावं लागणार आहे.
उदाहरणार्थ अगदी आपण सुरुवातच करू की आपल्या गावाचे दरवाजे. आजकाल सगळ्या गावांना सुरेख असे हे केलेले असतात, कमानी केलेल्या असतात, काही कमानी स्पॉन्सर्ड असतात. पण तिथे गेल्यावरती असं फार कमीदा कळतं की अरे हे गाव कशासाठी छान आहे, काय आहे आतमध्ये या गावाच्या, काय आहे नक्की नेमकं, हे गाव कशासाठी फेमस आहे. म्हणजे फेमस नसलं तरी सुद्धा आतमध्ये असं काय आहे की जे मला बघायला आवडेल. या गोष्टी आम्ही जे बायोडायव्हर्सिटीचे लोक किंवा मॅनेजमेंटची लोक फिरतो आहोत आता वेगवेगळ्या ठिकाणी, खूप प्रकर्षाने जाणवतं की गावांच्याकडे बऱ्याचदा ही कंडिशन असते. म्हणजे वेलकम केल्यानंतर आतमध्ये काय आहे याचा विचार आपल्याला तात्काळ करायला हवाय. आणि हे सगळे जे एंट्रन्सेस आहेत ना, ते आपल्याला ग्राम अव्हेन्यूज म्हणून ट्रीट करायला पाहिजेत, ज्याच्यामध्ये मल्टीयूज ट्री स्पिसीजचं प्लांटेशन किंवा ज्या आपण बहुपयोगी बहुआयामी वृक्ष की जे पुढे मागे गावाला आपल्याला काही मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमी आणून देतील. प्रत्येक ठिकाणी माणूस इकॉनॉमी बघतो, योग्य की अयोग्य सोडून देऊ आपण हा भांडण विचार. आपल्याला जैवविविधतेसाठी सुद्धा प्लांटेशन करता येतं आणि गावाच्या भल्यासाठी सुद्धा प्लांटेशन करता येतं आणि या दोन्हीचा मेळ सुद्धा साधता येतो. त्यामुळे हे जे अव्हेन्यूज आहेत, ग्राम अव्हेन्यूज, हे आपल्याला शुअरली या पद्धतीने बघायला लागणार आहेत, ज्याच्यामध्ये बहुपयोगी वृक्ष, तिथे येणारे वृक्ष, तिथून काही जेव्हा आपल्याला ज्याला व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट म्हणतो, म्हणजे अगदी चिंच सुद्धा असेल बरं का ती, म्हणजे असंच काही नाही की अगदी हायफाय काहीतरी ऑलिव्ह लावायला पाहिजे, मुळीच नाही. आपले जे तिथले आहेत, जे त्या गावामध्ये पूर्वीपासून मिळत होतं, मग ते हिरडा पण असेल. आणि एकसुरी प्लांटेशन टाळणं, कारण आजकाल अव्हेन्यू असं म्हटलं की असं सुंदर दिसणारा, सगळे गुलमोहर, सगळं हे सगळे बाहेरच्या प्रजाती, तर याच्यावरती आपल्याला, ज्याला मी म्हणते एस्थेटिक्स चेंज, म्हणजे आपली सौंदर्य दृष्टी बदलणं, हाच त्याच्यावर उपाय आहे. की आमचं गाव सुंदर आहे याचं कारण हे. तर इकडे आपल्याला येता येईल का, तर ते अगदी सहजी येता येणारी ग्रॅम अव्हेन्यूजचा किंवा एंट्रन्सेसचा फार वेगळ्या प्रकारे विचार प्रत्येक गावाने करायला हवा आणि तो सहज शक्य आहे. असाच एक प्रयोग मी छोटासा करून पाहिला, कारण माझं स्वतःचं असं आहे की करेपर्यंत बाहेर बोलायचं नाही तर मग उगीच बडबड होते ती. त्यामुळे एक आम्ही न्यूट्रिशनल पाथवे आदिवासी पाड्यामध्ये केलाय, छोटा केलाय, 2-2.5 किलोमीटरचाच पाथवे आहे तो, की जो रस्ता आदिवासी पाड्याकडे जातो तिथे आम्ही न्यूट्रिशनल प्लांटेशन केलंय. म्हणजे काय, तर आपल्याला जी बाहेर सहजी विकता येतील आणि ज्याला भरपूर मार्केट आहे अशी लोकल फ्रुट्स, त्यात जांभूळ आहे, जाम आहे, अंजीर आहे, ताडगोळा आहे, जे काय आहे तिथल्या नेटिव्ह काय आजूबाजूला ते पाहून ते सगळं लावलंय दोन्ही साईडनी. आणि या सगळ्या बायकांना सोबत घेऊन त्यांचं छोटंसं ट्रेनिंग करून ही सगळी झाडं या बायकांनी, या वाडीतल्या, इथे वाडी दिसतायत तुम्हाला पाडा, त्यांनी दत्तक घेतली का, तर झाडांना पाणी घालायला. आणि आता पुढे शेवगा आहे त्याच्यामध्ये. आता वाडी त्याचं जवळ 5-6 वर्ष झाली आहेत आणि नाव आता आम्ही ते पाहतोय की आपल्याला त्याच्यातून इकॉनॉमिक रिटर्न्स त्यांनाच, पण ते इतके आनंदित आहेत की आमच्याकडनं काही झाडंही वाढली आणि आता आम्हाला उत्पन्नही मिळेल आणि दुसरं कोणी काही घेणार नाही त्यातनं. सो जो अव्हेन्यू प्लांटेशनचा मी वेगळा आस्पेक्ट द्यायचा प्रयत्न करतेय तो हा आहे. तसंच दुसरं एक काम आपल्याला करता येऊ शकेल, हे मी केलंय म्हणून काम दाखवत नाहीये, हे महत्वाचं आहे म्हणून दाखवतेय. हे मी लिहिलं, मला ग्रँट आली, मला अवॉर्ड मिळालं म्हणून मी हे पुस्तक माझ्याकडनं लिहिलं गेलं. पण जंगलकडेच्या वनौषधी शेती वरचे आपल्याकडे बरेच पर्याय आहेत. आणि आता औषधी वनस्पतींचा जो बाजार आहे, आता तुम्ही H1N1 स्वाईन फ्लू पासून आपण व्हायरसेसची फाईट करतोय आणि तेव्हापासून आपल्याला माहितीये की आपल्याला तुळस सारखी लागते, आपल्याला वेखंड सारखं लागतं, आपल्याला अडुळसा लागतो, आपल्याला मिरपूड लागते, आपल्याला सगळंच लागतंय, आलं लागतंय, हळद लागते सारखी, दूध हळद घ्यायला. हे वाढत चाललंय आणि अनेक प्रजाती या भारतातनच फक्त अख्ख्या जगाला पुरवण्याची कपॅसिटी आहे. त्यामुळे आम्ही जंगलकडेच्या शेतीसाठी जेव्हा वेगळे पर्याय शोधायला घेतले तेव्हा हे पुस्तक माझ्याकडनं झालंय. पण असे काही प्लांटेशन सुद्धा आपल्याला शो प्लांटेशन्स म्हणूया, लागवडीसाठीच असतील असं नाही, ही आम्ही लागवडीच्या दृष्टीने केलेली गोष्ट आहे, पण आपल्याला ते सुद्धा करता येऊ शकेल की जो बहुपयोगी पर्याय आहे, जो आम्ही तिकडे, माझा फोटो आहे हा, की आम्ही जंगलकडेच्या शेतीमध्ये, पूर्ण जंगल आहे, ताडोबाचं कोर जंगल, मागे तुम्हाला फोटो दिसत असेल तर ही मी आहे. आणि आम्ही भात शेतीमध्ये वेखंड लावण्याचा प्रयोग करतो आहोत की तिथे, कारण औषधी वनस्पतींनी आपल्याला
अॅनिमल्स पण जवळ येत नाहीत असं होतं का हे बघण्याच्या दृष्टिकोनातनं. पण ही अशा प्रकारचं जे कमर्शियल उत्पादन आहे की ज्यांनी आपल्याला सौंदर्यही मिळणार आहे, आपल्या गावाचं सगळं व्यवस्थापनही हिरवाईकडे नेणार आहे आणि त्याच्यातून उत्पन्नाधारित काहीतरी व्यवसायही गावालाच मिळणार आहे, याच्याकडे शुअरली लक्ष द्यायला पाहिजे. हे स्टिव्हिया आहे, तिथे स्टिव्हियावरही थोडंसं काम आम्ही केलं होतं, कारण स्टिव्हिया आता खूप मोठ्या प्रमाणावर गोडाला पर्याय म्हणून वेगळ्या फॉर्म मध्ये येत आहे, तुम्हाला माहित असेल. सो हे जे सगळं करायचंय त्याला पेरी अर्बन एरियाज किंवा ज्याला आम्ही गाव आणि शहर किंवा निमशहरी भागामध्ये जे ट्रान्झिशन दिसतंय, तर ते कदाचित दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण सगळे मिळून करू नाही शकत होत ह्या क्षणाला. पण गावांनी हे पाहिलं पाहिजे की हे जे ट्रान्झिशन आहे ना, हे खूप ड्रास्टिक नाही असता कामा. म्हणजे याला मध्ये काहीतरी प्लांटेशन्स असायला लागतील किंवा काही वेगळ्या प्रकारचे शेतीचे प्रयोग या मधल्या पॅचेस मध्ये काही वेळा करायला लागतील की ज्यांनी शहरी, निमशहरी आणि गाव किंवा ज्याला जिथे आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी रिच एरियाज आहेत ते मेंटेन होतील. तर त्याला काय करता येईल, तर त्याला बऱ्याच गोष्टी मी सांगतेच आहे पुढे जाऊन. सो मोकळ्या जागांचं व्यवस्थापन हा पण एक खूप मोठा विषय गावं हाती घेऊ शकतात आणि तो घ्यायला खरंच हवाय. कारण मोकळ्या जागांचं व्यवस्थापन म्हटलं की आमच्या सगळ्यांच्या पोटात धडकी भरते, कारण गव्हर्नमेंट रेकॉर्ड्समध्ये रेव्हेन्यू लँडला वेस्टलँड म्हणून डिक्लेअर केलेली असते, पण त्या लँड सगळ्या असतात अशा सुंदर का, तर त्याच्यामध्ये आपण शेती करू शकत नाही. पण याच जागा आपल्याला अनेक गोष्टी वाढवण्यासाठी किंवा प्रिझर्व्ह करण्यासाठी किंवा मातृवृक्ष, आई वृक्षांची लागवड आजूबाजूला करण्यासाठी कामाला येऊ शकतात, की ज्या जागा आपण कॉमन आहेत, ज्याला आम्ही कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस आपण सगळे म्हणतो गावांमधले, की सगळ्यांच्यातल्या कॉमन जागा, की गावाची ती जागा आहे, कोणा एकाची नाही, कोणाची दुसऱ्याची नाही, पण त्या जागेमध्ये जे काही करता येईल त्या सगळ्या जागांचं व्यवस्थापन खूप वेगळ्या प्रकारे विचार करायला हवाय. आणि एक्झॉटिक हे जे प्लांटेशन्स आहेत की जी आपली झाडं नाहीत ती तिथे लावावीत का त्याच्याऐवजी तिथे येणारे गोष्टींच प्रमोशन करणं गरजेचं आहे, याचा सुद्धा अतिशय मोकळ्या मनाने विचार आपल्याला करायची वेळ झाली आहे. याचे काही ऑप्शन समोर ठेवतेय फोटोंच्या रूपामध्ये मी, की आपल्या ग्रीन रूफचा, गावाकडच्या ग्रीन रूफचा विचारच कम्प्लिटली बदलायला हवाय. आणि बाहेरच्या शहरांमध्ये अशा प्रकारच्या काही गोष्टी केल्या जातात की घरावर जंगल वाढवणं. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे घरात वरनं साप आणि विंचू पडेल, पण आपण ऍग्रिकल्चरल पॉइंट ऑफ व्ह्यू याला काही ट्रीटमेंट करू शकतो का, आपल्या घराबाहेरच्या जागांना काही वेगळ्या प्रकारे हे करू शकतो का, की ज्याच्यातून प्रोडक्शन कडे आपण काही पद्धतीने येऊ शकू, असाही एक विचार मला सगळ्यांना द्यायचा आहे या निमित्ताने. इको टुरिझमचं आणि आमचं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर मी काही वर्ष ट्रेनिंगचं काम करत असल्यामुळे अनेक आडगावांमध्ये फॉरेस्ट गार्ड्स बरोबर फिरण्याचं, गप्पा मारण्याचं, त्यांच्या घरात बसून कधीतरी चकली खरंजी खाण्याचंही नशीब मला लाभलंय. मी त्याच्यासाठी अक्षरशः देवाची ऋणी आहे की खरं जग आतलं सगळं गावांमधलं बघायला मिळतं ते ह्या सगळ्या आमच्या अशा इंटरॅक्शन्स मधून, किंवा तुम्ही सगळे लोक तिथे असता म्हणून. त्यामुळे खरंच तुम्हाला सगळ्यांना त्यासाठी खास खास नमस्कार. तर तेव्हा जाताना खूपदा लक्षात आलंय की इको टुरिझमच्या संकल्पनांमध्ये ना गावांमध्ये आजकाल पॉश दिलं लोकांना किंवा खूप सुंदर दिलं तरच आवडतं असं काहीतरी एक तयार होत आहे. तर ते आपल्याला आत्ताच थोडंसं हे करून आत स्वच्छता, नीटनेटकेपणा, करोना सारखे आजार होऊ नये म्हणून असणारी स्वच्छता हा विषय वेगळा, हा विचार महत्वाचा, पण तिथलं नेटिव्ह एक्सपिरियन्स देणं हे सुद्धा खूप खूप महत्वाचं. जसं जयपूर आणि या सगळ्या ठिकाणी कोणी जर चुकून जाऊन आलं असेल तर तिथे तो एक्सपिरियन्स दिला जातो. तिथली कापडं तिथे लावलेली असतात, तिथल्याच गोष्टी तिथे वापरलेल्या असतात, बाहेरनं आणून काहीतरी केलेलं नसतं. तर तोही विचार आपल्याला करायला लागेल की जे लोक इको टुरिझम मध्ये येत आहेत किंवा आपण ज्याला भाड्याने काही देतोय, काही फोटोग्राफर्स गावांमध्ये येऊन काही गोष्टी करतायत किंवा त्यांना आपण काही शेड्स बांधून देतोय, काही जेवण ऑफर करतोय, हुरडे खायला बोलवतोय, तर त्या सगळ्याचा एक्सपिरियन्स माझ्या म्हणजे एक मैत्रीण म्हणून तो शहरी असलाच नाही पाहिजे. म्हणजे टॉयलेट स्वच्छ असणं आणि ह्याचा हा फार वेगळे विषय आहेत दोन्ही. तर तो शहरी नसलाच पाहिजे, म्हणजे फरशीवर बसून ते खायला दिलंच नाही पाहिजे असं थोडंसं वाटतं. तर ते आपल्याला घेता येईल की काय, तर तो पण एक एस्थेटिक सौंदर्य दृष्टीचा बदल किंवा रस्ते
कुठून कुठे जाण्याचे काही कशा पद्धतीने ट्रीट करावे, सगळे रॉ सोडावे असं मला नाही म्हणायचं, किंवा गावामध्ये सगळं दगडी खडबडीत असं मुळीच ह्याच्या मागचं म्हणणं नाही. पण जो एक्सपिरियन्स आपण लोकांना देतो त्या एक्सपिरियन्सेसचा विचार संवर्धनाच्या दृष्टिकोनातून, जैवविविधतेच्या प्रिन्सिपल्सच्या दृष्टिकोनातून आणि खरी सत्यात जे काय शक्य आहे आणि हवं आहे लोकांना याची एक कुठेतरी सुवर्ण मध्य साधत ती डेव्हलपमेंट व्हायला हवी, हे मात्र सत्य. आणि एस्थेटिक्सचा अनुभव या विषयावर आपण खूप बोललो. म्हणजे कोकणात जसं काहीतरी खूप भन्नाट असं काहीतरी काचेचं घर बांधलं, कोणालाच नाही आवडत ते. म्हणजे ते शेवटी असंच आवडतं जाऊन राहायला की जिथे मला पडवीत बसून कुळथाचं पिठलं भाकरी खाता येईल आणि पोह्याचा पापड कोणीतरी तळून देईल. तर ती हळूहळू ती आवड लोकांना लागली आहे, शहरातल्या लोकांना लागली आहे, बाहेरच्या शहरातल्या लोकांना सुद्धा लागली आहे. तर ते गावांकडनं ऑफर होण्याची सुद्धा वेळ आता आली आहे. सो नेटिव्ह फूडच्या बाबतीतही खूप काम करण्याजोगं आहे. आणि अनेक ठिकाणी आम्ही गावांमध्ये पाहतोय की सगळ्याकडे चायनीज पहिलं ऑफर करतात, नाही तर पनीर बटर मसाला. तर ते ऑफर करावं, त्याच्याबद्दल वाईट काही नाही, पण तिथलं नेटिव्ह काय आहे हे आपल्या प्राईडनी जपायची वेळ आली आहे. त्याच्यासाठी काही पुढच्या स्लाइड्स मी इंटरेस्टिंग दाखवणार आहे. मला किती वेळ आहे अक्षय? अजून मी किती वेळ बोलू शकते अक्षय? हा ताई कंटिन्यू करा, काही प्रॉब्लेम नाही. अजून 15-20 मिनिटं आहे. ओके. सो बेसिकली मी तुम्हाला मगाशी उदाहरण दिलं, त्याचा मी फील दाखवते. आता बघा, ह्या परिसरामध्ये जयपूर आणि राजस्थानचा परिसर, एकही झाड नाहीये. म्हणजे सौंदर्य अनुभव आपण जो आपल्या गावांमध्ये फ्रीली उपलब्ध आहे हा यांच्याकडे नाही. पण त्यांची पद्धत कशी आहे आपल्या समोर सगळं पेश करण्याची, अशी आहे बरोबर. गावांमधली कुठेही तुम्ही त्यांच्या इथे गेलात की पहिलं तुम्हाला विचारतात, हमारे हात की चुरमा ये खाओगे आप, असं. म्हणजे तो फील, तिथलं फूड आपल्याला ते बघून खावंसं वाटतं. आपल्याला असं नाही वाटत की आता इथे येऊन पनीर बटर मसाला ऑर्डर करावा, आणि तो नाहीच वाटला पाहिजे असं पण कदाचित मॅनेजमेंट आपल्याला करावी लागेल की काय, ज्याच्यानी मला पुढे वाईल्ड फ्रुट्स कडे किंवा वाईल्ड व्हेजिटेबल्स कडे यायचं आहे. पण मी हे नुसतं तुम्हाला सगळ्यांना चित्र आणि समोर राहावं की मी काय म्हणती आहे म्हणून दाखवतेय. त्यामुळे आपल्या फूडवरचा फार अतिशय उत्तम विचार करायची अप्रतिम सोय निसर्गानेच आपल्या गावांमध्ये करून ठेवलेली आहे. इतकं आहे आपल्याकडे, लिटरली इतकं आहे आपल्याकडे की आपण त्याच्यातून लोकांना बाहेरची किंवा हॉटेलची आठवण सुद्धा होता कामा नये अशा गोष्टी आपण त्यांना खायला घालू शकतो. तर त्याचा जरूर विचार करायला हवा. काही ठिकाणी आपल्याला औषधी बगीचे किंवा हर्बल गार्डन्स तयार करता येणार आहेत, की गावोगावी औषधी बगीचा ही जी एक संकल्पना सुरुवातीपासून अनेक आयुर्वेद तज्ज्ञ मांडत आले, ती आता खरंच करायची वेळ येऊन गेली आपल्यावर. म्हणजे करोनाच्या काळामध्ये आपल्याला यांचं सगळ्यांचं महत्व कळलं. थोड्या प्रमाणामध्ये त्यांचा वापर केल्यावरती सगळीकडे हेल्थ राहते हेही कळलं. त्याचा वापर आपण अगदी साधेपणाने आपल्या आहारात, कधी दुधात, कधी पाण्यात, कधी उकळून घेऊन, कधी चूळ भरायला करू शकतो हेही कळलं. त्यामुळे औषधी बगीचा हा वेगळ्या प्रकारे गावांमध्ये बघायला पाहिजे. विलेज हर्बल एरियाज पण आपल्याला वेगळे डिफाईन करता यायला पाहिजेत हळूहळू, कारण प्रत्येक गावामध्ये असं काहीतरी आहे की त्यांच्या औषधी वनस्पती आहेत की ज्या मोठ्या प्रमाणावर तिथे आम्हाला गेलं तरी बघायला मिळत नाहीत आणि ओळखायला अनेक लोकांना येत सुद्धा नाहीत आणि कधी पाहिलेलीही नसते. आम्हाला आम्ही इथे शहरातली लोक त्रिफळा चूर्ण घेतो, हिरडा कसा दिसतो नाही माहिती, बेडा कसा दिसतो, अच्छा फळापासून बनवतात का ते पण नाही माहिती. अशी परिस्थिती सगळीकडे आहे बरं का. हे तुम्ही हसू नका, ही सत्य परिस्थिती आहे शहरांमधली. मोठ्या मोठ्या जी शहरं मेट्रो सिटीकडे चाललेली आहेत त्यांची हीच खरीच परिस्थिती आहे. त्यामुळे हे विलेज हर्बल एरिया सुद्धा आपल्याला बघायला लागतील. न्यूट्री गार्डन्सचा एक वेगळा विचार आपल्याला शुअरली करावा लागणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला लागणाऱ्या अतिशय उपयुक्त अशा न्यूट्रिशन देणाऱ्या वनस्पतींचे वाफे असं आपण म्हणूया, ज्याचं एक काम मी केलेलं आहे, ते पुढे फोटो असला तर मी दाखवीन. आणि या ज्या सगळ्या गावांमध्ये डेव्हलपमेंटच्या अंडर जाणाऱ्या काही गोष्टी आहेत की जिथे रिसॉर्ट्स बनत आहेत, जिथे फार्म हाऊसच्या मोठे प्रकल्प येत आहेत, हे सगळं गावं आणि गावांच्या कडेला येत आहे. त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा गावाचा थोडासा, मी ज्याला मगाशी मी प्रेशरचा उल्लेख केला, तेव्हा इथे हे सगळं की जेव्हा तुम्ही इथे आमच्या गावामध्ये येऊन काहीतरी मोठं करताय तेव्हा ह्या गोष्टी पाळाल का, हे सुद्धा करण्याची कदाचित आता ग्रामपंचायतींवर वेळ येणार आहे. आणि ती यावी आणि ती त्यांनी आणावी बाहेरच्या लोकांवरती, असं माझं अगदी एक काय म्हणू आपण जैवविविधता जपणारी एक व्यक्ती म्हणून सजेशन आहे की हे जरूर करावं.
इव्हन आपल्याला गावांमध्ये जे सगळ्यात उत्तम रीतीने आणि सहज करता येईल ते आहे वर्शिप गार्डन. हा इथे संपूर्ण ड्युरांटा लावलेला आहे. का तर छान दिसतो. कुठे छान दिसतो? नाही दिसत चांगला. आणि सगळीकडे ड्युरांटा काय करायचा, तो आपल्याला नाही कामाचा. इथल्या नेटिव्ह वनस्पतींनी पूर्णपणे झाड इथे राई दिसायला पाहिजे. ही वर्शिप राई पाहिजे, ज्याच्यातनं आपल्याला हा जो कोणी देव असेल, काळभैरव असेल, नाहीतर देवी असेल, तिला लागणारी जी काही पिवळी लाल फुलं असतील ती इथली असतील. ती बाहेरनं फुलपुडे आणून गाव नाही घालू शकणार. तर तो हा कन्झर्वेशन झोनच तयार व्हायला पाहिजे. ते किती का छोटं देऊळ असे ना, किंवा किती का मोठी वर्शिप ती जागा असे ना, कारण अशा ठिकाणी गावांमध्ये इतकं सुरेख वातावरण असतं, कीर्तन चालतं, सकाळच्या आरत्या आणि हे सगळ्या भुपाळ्या चालतात, तर ते फार वेगळ्या आपल्याला एस्थेटिक सेन्स देऊन जाईल. नक्षत्र प्लांटचं मी मगाशी म्हटलं, एका देवळामध्ये केलं होतं, तिथे आम्ही नक्षत्राचं छोटंसं वन तयार केलेलं आहे. सो मंदिरांच्या वेगवेगळे विचार आपण करू शकतो वर्शिप गार्डनचा, हे दाखवण्यासाठी आणि सत्यात खरंच काहीतरी घडलंय, शक्य आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा हा केलेला आहे. आणि आम्ही गावातल्या सोनावेच्या ग्रामस्थांबरोबरच केलेलं आहे. सगळ्या याच मुलींनी, याच लोकांनी माझ्याबरोबर झाडं लावलेली आहेत. वाईल्ड एडिबलचे कन्झर्वेशन झोन मगाशी या फूडच्या वेळेस मी बोलले, पण ह्याच्यातल्या अनेक मशरूम्सच्या प्रजाती असतील किंवा इतर काही महत्वाच्या प्रजाती असतील ज्या आम्हाला माहितही नाहीत की या गावांमध्ये हे पूर्वीपासून होतं. काही लोक सांगतात हे, पण आता नाही मिळत, कारण काय आमच्या इथलं हे गेलं, आमच्या इथलं ते गेलं, आम्ही बघितलंच नाही. तर हे असं पुढे होऊ नये त्याच्यासाठी PBR करणं, की तो अतिशय कॉन्शियसली करणं, म्हणजे ज्याला पब्लिक बायोडायव्हर्सिटी रजिस्टर म्हणतात, ते गावाचं असणं. एखाद्या गावाला जर दुर्दैवानी जंगल नसेल तर गोष्ट निराळी, किंवा अजिबात हिरवाई नसेल तर गोष्ट निराळी, तरी सुद्धा मग तिथे काही प्राणी किंवा इतर गोष्टी असू शकतात. सो हे बायोडायव्हर्सिटीचं जे रजिस्टर आहे, की आमच्याकडे जैवविविधता काय आहे आणि ती जपली कशी गेली पाहिजे. जैवविविधता म्हणजे फक्त वृक्ष लागवड नाही, त्यात एक पाल पण असू शकते वेगळ्या प्रकारची, एक वेगळा बेडूक पण असू शकतो, जो वेस्टर्न घाट्समध्ये अतिशय महत्वाचा मानला गेलेला आहे. तोही असू शकतो तुमच्या गावात. तर तो आहे का? मग त्याच्यासाठी इथे हात नाही लावायचा आहे, तिथे हात नाही लावायचा आहे, असं काही करायचंय का? या गोष्टींच्यासाठी मी मुद्दाम स्लाइड दाखवली. राया, वेगवेगळ्या प्रकारच्या देवराया, मग ती अख्खी मोठी प्रचंड एकर्सची देवराई कदाचित नसेल, छोटी असेल, पण ज्याला मी क्लायमॅक्स कम्युनिटी म्हणतो, म्हणजे त्या परिसरामध्ये पूर्वीपासून जे उत्तम जंगल होतं त्याचा जो काही छोटासा भाग आज उरला आहे, तो तसाच्या तसा वाचवून ठेवणं. याच्यासाठी काय प्रयत्न करता येतील आणि त्याला धंद्याची जोड कशी देता येईल त्याच्या आजूबाजूच्या गोष्टींनी, हे सुद्धा आपल्याला कदाचित गावांमध्ये पुढे पाहायला लागणार आहे. कारण या आपल्याला खरंच 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 वाचवायलाच हव्या. आतमध्ये अजिबात सिमेंट कॉन्क्रीटच्या गोष्टी जर होत असतील गावांमध्ये तर त्या थांबवायला हव्यात. राया तशाच्या तशा अनडिस्टर्ब ठेवायला हव्यात जिथे त्या शक्य आहेत तिथे. शुअरली काही गावांमध्ये अतिशय सुरेख सॅक्रेड साइट्स आहेत की ज्या पूर्वीपासून परंपरेने जपण्यात आलेल्या आहेत. काही ठिकाणी तसे पाणटाके आहेत, देवटाके आहेत, काही ठिकाणी देवाचे माउंटन्स आहेत, काही आपण त्याला टेकड्या म्हणतो, ही याची नावाने ठेवली, ती त्याच्या देवीने ठेवली. याचा सगळ्याचं महत्व आपणच हायलाइट करायला लागेल. त्याच्यासाठी गावांनी काही इन्व्हेस्टमेंट करायला लागतील की त्याची माहिती तिथे असणं आणि नीट पद्धतीने असणं, हे सुद्धा सगळं आपल्याला हाती घेणं शक्य आहे. जसं हिरण्यकेशी नदीच्या उगमापाशी आंबोलीला जी लोक जाऊन आली असतील त्यांनी तिथे तो एक महत्वपूर्ण हे म्हणून जपलाय आणि तिथे लिहिली आहे माहिती, मग लोक जातात बघायला. अशी सगळी सुरुवात होते. अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत की गावांमध्ये जिथे काहीही करता येणं शक्य नाही, समजा आधी दाखवलेल्यातली एकही गोष्ट गावात शक्य नाही. आमच्या गावामध्ये भांडणच खूप, आम्ही कोणी दोन माणसं समोर बसू शकत नाही. तर हे जे सगळे ट्रेल्स, लिडिंग पाथ्स, क्रिएटिंग एक्सपिरियन्सेस, हा जो भाग आहे ना, तो अगदी एकेका, दोन दोन, तीन तीन माणसांनी एकत्र येऊन हा करण्यासारखा आहे की जिथे आपल्याला त्या गोष्टी, आपली हवेची शुद्धता, तुम्हाला आता सगळे नेटिव्ह स्पिसीज, इन्व्हेजिव्ह स्पिसीज, कापरावरचं सगळं फिरतंय सगळीकडे. सो आपल्या प्रजाती आपल्या इथे सर्वाधिक कशा राहतील आणि त्यांनी आपल्या गावांमधले रस्ते शेडेड कसे राहतील, हा सुद्धा एक मोठा विचार, खूप मोठं संवर्धनाचं काम करून जाईल. ग्रामच्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत की ज्याला आम्ही अक्षरशः कन्झर्वेशन एरिया करण्यासारख्या, छोटे तलाठी ऑफिसेस असतील, आपल्या भेटीच्या जागा असतील, या सगळ्या, ही सगळी डेव्हलपमेंट इथली गावांनी हाती घ्यायला पाहिजे, असं माझं अतिशय प्रामाणिक मत आहे. इथे आपण काय लावतो, इथे आपण काय लावतो, इथे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. कारण हा एरिया आपण सगळे जपणार असतो, मग ते प्राथमिक उपचार केंद्र असो, ते असंच सोडायचं नाही. कारण ती
पोटेन्शियल कन्झर्वेशन झोनची जागा आहे, ती संवर्धन क्षेत्र होऊ शकण्याची कपॅसिटी असलेली जागा आहे आणि ती कॉमन आहे. त्यामुळे ह्याला तुम्ही जरूर बघा. काही ठिकाणी अनेकदा गावांमध्ये किंवा शहरांमध्ये आमच्या सगळ्यांच्या बरोबर डिस्कशनच्या वेळी हे समोर येतं की आमच्याकडे उंदीर आणि ह्याच्या सगळ्यासाठी काय करावं, फार्म मॅनेजमेंटच्या तर अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत, पण त्याच्यातल्या प्लांटेशन घेणं किंवा गुबडांना वगैरे बसायला जागा करणं, व्हल्चर्सना बसायच्या जागा किंवा मोठी झाडं उपलब्ध करून देणं, हे सुद्धा संवर्धनाचं काम होऊ शकतं. म्हणजे तुम्ही तुमच्या गावामध्ये 2 असे वृक्ष मेंटेन केलेले आहेत की ज्याच्यावर हे बर्ड्स पर्च करतात, बस ते खूप मोठं संवर्धन झालं गावासाठी. आणि अशा सुद्धा संवर्धनामध्ये यायला काहीही हरकत नाही. त्याचा कॉन्शियस विचार अर्थातच करायला हवा. मी पुढे 5 मिनिटं अजून मला लागणार आहेत. सो रिव्हर साईड डेव्हलपमेंटचाही विचार गावांनी खूप कॉन्शियसली बघायला लागणार आहे, कारण रिव्हर साईडला ओव्हर कन्स्ट्रक्शन आणि खूप मोठ्या प्रमाणावर एक्झॉटिक ट्रीज आणि पाण्यामध्ये पडणाऱ्या अतिशय वाईट प्रकारच्या काय आपण मला म्हणू डेब्रिस असं म्हणेन मी त्याला, की सर्व प्रकारची घाण ज्याच्यात प्लास्टिकच्या बाटल्यांपासून जे काही असेल ते आणि आपले वॉटर सोर्सेस जपणं ह्याचा वेगळा विचार करायला लागणार आहे. जसं मी हे एक केलं होतं की स्ट्रीम्स आणि ड्रेन्स एका गावामध्ये आम्ही तिथे वाळा आणि इतर गोष्टी लावून खूप इरोजन व्हायचं, हे सगळं ढासळून पडायचं, हे जे सगळं दिसतंय हे सतत प्रत्येक पावसात ढासळायचं, त्याला काय करता येईल असं हे करून थोडं रिस्टोरेशन ज्याला आपण म्हणतो ते करायचा प्रयत्न केला होता. पार्क्सचा असाच वेगळा विचार करायला लागणार आहे. मी खूप ऑलरेडी बोलले, मल्टी यूज ट्री स्पीसीज बद्दल बोलले, आपल्या भारतातल्या महत्वाच्या ट्रीज बद्दल बोलले, आपल्या सतत लागणाऱ्या औषधी वनस्पतींविषयी बोलले, मातृवृक्षांच्या जपणुकीविषयी बोलले. त्याच्यात हे सगळी लोक कुठेतरी बसवायला पाहिजेत की जिथे पार्क्स आणि ऑर्किड्स आहेत, जिथे आपल्याला इंटरक्रॉपिंग पॉसिबल आहे, जिथे इंट्रोडक्शन पॉसिबल आहे. अॅग्रो टुरिझमच्या सेंटर्सचं पण खूप उत्तम काम चालू आहे गावोगावांमध्ये. खूप म्हणजे खूप छान अनुभव या अॅग्रो टुरिझम सेंटर्स मधनं दिला जातो. त्याला या सगळ्याची भावना दिली गेली पाहिजे. जशी आपण काढ्यांना किंवा याला भावना देतो ना कुठल्या एका वनस्पतीची, तर हे सगळं त्याचा प्राईड घेतला गेला पाहिजे. कारण ह्या ट्रीटमेंट्स आपल्याला फक्त आपल्या भारतातल्या गावांमधनच आपण जगाला शिकवू शकणार आहोत. बाकी सगळ्यांनी हे सोडून दिलंय करणं बाहेर. सगळेजण बाहेर मॉल्सच्या पाठी लागले आहेत ऑलरेडी. आपण अजून जपून होते आणि हे खूप मोठा ऍडव्हान्टेज आपल्यासाठी आपण घेऊया की अॅग्रो टुरिझमचा भाग कंपोस्ट. आता कोणीतरी आम्ही जेव्हा जॉईन झालो 10-55 मी जेव्हा जॉईन झाले तेव्हा कोणीतरी गावामधनं सांगत होतं की त्यांनी कंपोस्ट वरती काहीतरी खूप इंटरेस्टिंग काम हाती घेतलंय. तर खूप खूप बरं वाटलं की तसं अख्ख्या गावांनी काही वेगळ्या प्रकारचे कंपोस्ट पिट्स किंवा तिथे सुद्धा एक सिस्टीम असते अळ्यांची, वेगळ्या प्रकारच्या किड्यांची, फीडिंगची, पक्ष्यांची, तर त्याला सुद्धा एक जागा खरं द्यावी की काय असं म्हणून वनविहारांचा अतिशय वेगळा विचार गावांमध्ये सहज करणं शक्य आहे, ज्याच्यातनं वॉकिंग ट्रेल्स किंवा आपण ज्याला म्हणतो की लोकांना तो सौंदर्यानुभव त्या जंगलामध्ये आत नेऊन स्वतः काही गोष्टी सांगून किंवा अगदी बिन बोलता सुद्धा देणं. तर त्या वनविहारांबद्दल बोलतीये मी. काही 2-3 हे दाखवते की जे नेटिव्ह, ज्याला मी मगाशी एंडेमिक किंवा प्रदेशनिष्ठ वनस्पतींबद्दल बोलत होतो, तशी आपल्या काही गावांमध्ये ह्या सगळ्या आहेत आणि ह्याच्याशी आपण जगू नाही शकणार आहोत बरं का पुढे. म्हणजे ह्या इतक्या हाय डिमांडमध्ये आहेत प्रजाती, इतक्या हाय डिमांडमध्ये आहेत. त्यातलं गुगुळ हे फक्त जिथे दगडी असं दगड असतात गावोगावांमध्ये खडकाळ भाग तिथेच येतं. शहरामध्ये प्लांटेशन घेतलं गुगुळ करता येत नाहीये धड लोकांना, त्याला तीच टेरेन लागते. सो अर्जुनासारखे आहेत की ज्याला नदीत किनाराच लागतो, त्याच्याशिवाय आपल्याला अर्जुन साल मिळणार नाही, हार्ट अटॅक्स येतच राहणार. जे आयुर्वेदाला मोठ्या प्रमाणावर वनस्पती लागतात त्यातले हे काही वृक्ष आहेत आणि त्यांच्या आयांचं प्लांटेशन, आई वृक्षांचं आपल्याला करायला लागणार आहे. कॉन्शियस अफॉरेस्ट्रेशन कडे जायला लागणार आहे. मी जास्ती वेळ घेत नाही कारण या विषयावर आपण ऑलरेडी बोललोय मल्टी यूज ट्री स्पीसीज बद्दल. त्यामुळे पीपल सेंट्रिक फॉरेस्ट मॅनेजमेंट जशी फॉरेस्टच्या जवळच्या विलेजेसमध्ये केली जात आहेत, जिथे मी स्वतः काम करते ताडोब्यामध्ये, मी काही CFR बरोबर काम करते, कम्युनिटी फॉरेस्ट राईट्स ज्यांना मिळाले, तिथे काही अशा प्रकारचं एक्सपेरिमेंटेशन आणि लोककेंद्री वनव्यवस्थापनातून आपल्याला नवं काही करता येईल का,
तिथल्या लोकांना त्याच्यातनं लाईव्हलीहूड उपलब्ध होईल का. दुसऱ्या एका प्रयोगामध्ये आम्ही वाईल्ड फ्रूटच्या प्रोसेसिंग वरती काम करतोय. ह्या सगळ्याचं मी PBR तिसरा मुद्दा सांगितला होता की दस्तऐवजीकरण हे सुद्धा आपल्या ग्रामसभेमध्ये किती व्यवस्थित आहे. आजकाल मुलं इतकी आपली हुशार आहेत सगळी पुढची की नुसतं त्यांना असं सांगितलं तरी ती लोक डॉक्युमेंटेशनचा भाग हातामध्ये घेऊ शकतील. नवी पिढी जी आहे ती, कारण एक्सेल सगळं त्यांच्या हातामध्ये उत्तम असतं आणि त्यांना करता सो येतं ते पटकन, त्यांचाही उपयोग आपल्याला करता येऊ शकेल. आणि समृद्धी शोध ज्याला मी म्हणते ना, तो गावोगावी व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्या गावातली समृद्धी नेमकी कशात आहे का कॉपी करण्यात आहे, हा सुद्धा एक वेगळा विचार आपल्याला ताबडतोब घ्यायला लागणार आहे. आणि ह्या सेंट्रिक सगळ्या ऍक्टिव्हिटीज जर आपण केल्या तर आता कोरोनाने जो धडा शिकवला आपल्याला, गावांमध्ये लोक हॅप्पी आहेत बरं आमच्यापेक्षा. म्हणजे जरी पैसे कमी मिळत असतील ना तरी लोकांच्या मध्ये तो आनंद, स्वानंद, मनात आपल्याला भाकरी रोजची संध्याकाळची सुखाने मिळते, गजबज करायची गरज नाही, हा जो एक थोडा सुखाचा भाग आहे ना तो आपण वाढवू कसा शकू. तर आपले सगळे यंग लोक पण तिथे राहतील. आम्ही पाचगाव नावाच्या एका गावामध्ये मी गेली 5-6 वर्ष येऊन जाऊन आहे, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. तिथे सगळं युथ परत आलंय, सगळ्या बायका तिथे उभ्या राहिल्यात आणि आता आम्ही तिकडनं बचत गटाकडे वाटचाल सुरू केली. 5-6 वर्ष लागली, पण आता ते लोक एवढे इंडिपेंडंट झालेत की त्यांना त्यांच्याच गावातल्या गोष्टींनी ते श्रीमंतीकडे चाललेत अक्षरशः. आणि अजूनही आम्ही कधी गेलो की ताई आत या, वांग्याची भाजी न भाकरी घरात बसून खाली, बास बास. मला अक्षरशः आता तुमच्याशी बोलताना असं कधी एकदा मी तिकडे पळून जाते असं फील आहे. माझ्या घरात अगदी सुरेख घरात बसून, माझी खाली बाग आहे, माझ्या घरात माझी मुलं आहेत, पण मला जायचंय पळून भाकरी आणि वांग्याची भाजी खायला. तर तसा ती ओढ सगळीकडे निर्माण या निमित्ताने होईल. आणि सेवावर्धिनीच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी गेली तासभर जे काय ऐकून घेताय माझं, त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. आणि माझी काही पुस्तकं आहेत, जसं मगाशी त्या मॅम म्हणाल्या, आयुर गार्डन म्हणजे औषधी वनस्पती घरी लावण्यायोग्य किंवा हर्बल गार्डनच्या अनुषंगाने, हे एक वर्शिप गार्डनच्या अनुषंगाने, हे फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर काम केलेलं आहे की 51 वृक्ष 50 कोटी वृक्ष लागवड अभियान खाली कुठले असावेत, तेच असू नयेत कारण का, म्हणून ते कुठले. आणि हे जे मी ताडोब्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतेय, ज्याच्या माध्यमातून सीताराम पेठ म्हणून एक गाव आहे, तिथे एक नर्सरी बनवण्याचा मानस आहे. कोविडच्या काळामध्ये मला 8 महिने इथे डांबून ठेवलं आहे, त्यामुळे नर्सरीचं काम हाती घेऊन अर्धवट थांबलाय. तिकडे जाऊन आता ते काम गावातल्या लोकांच्या सोबत सुरू करतो आहोत. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि आनंद आमच्या सोबत जरूर द्या. आणि क्रिएटिव्ह कन्झर्वेशन झोन प्रत्येक गावामध्ये करण्याची जबाबदारी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनल माध्यमातून जरूर उचला. हे करून मी माझं भाषण थांबवते. धन्यवाद पूर्वाताई. तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच मुद्द्यांशी रिलेट करू शकतो. एक तर लाईव्हलीहूडचे इतके सगळे ऑप्शन्स तुम्ही ओपन केले आहेत आमच्या समोर, आणि बरेचसे आपले गावातले मित्र आहेत. तर शेती सोडून अजून काय काय आपण करू शकतो उदरनिर्वाहासाठी, आणि ते किती छान प्रकारे एन्जॉयबल रित्या करू शकतो. तर तुम्ही जे म्हणत होता की गावात जाऊन चायनीज खायला आवडतं, ते अगदी बरोबर आहे. म्हणजे सिंहगडावरती गेल्यावरती आपल्याला ते सारलेल्या जमिनीवरती झोळका भाकर खाण्याची मजा काही औरच असते. किंवा कोकणातले जे फोटोज दाखवले, तर कोकणात जाऊन तिकडचं विशिष्ट खाणं खायला खूपच मजा येते. तर अशा प्रकारे खूप छान मुद्दे तुम्ही समोर आणले आहेत आणि आजकाल या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. गावात सुद्धा एक छान गेटअवे असा निर्माण झालेला आहे. शहरातलं एकदम गजबजीचं जसं तुम्ही म्हणलं आयुष्य सोडून गावात जाऊन एक थोडा छान ब्रेक, तिकडचं शांत एकदम स्वच्छ वातावरण थोड्या दिवसांसाठी नवीन अनुभवायचं, तर त्याच्याने खूप मजा आली. एक प्रश्न आहे आपल्यासाठी अमित जींकडनं. ओके. हो, आम्हाला वनौषधी बीज मिळतील का? आम्ही त्यावर काम करण्यास तयार आहे. हो, वनौषधींच्या बाबतीमध्ये निश्चितपणे आपण एखादं वेगळं सेशन किंवा काही जर आपल्याला इंटरॅक्शन करता आली तर ती जरूर करूया. सगळी वनौषधी बीज बाजारामध्ये एकाच ठिकाणी मिळत नाहीयेत. काही कॉन्टॅक्ट माझ्याकडे आहेत, ते मी देऊ शकेन. काही ठिकाणी कुठली का कशासाठी, मी जसा विकास का कुठे पहिलं दाखवलं होतं ना, तसं कुठल्या वनस्पती लावायच्या त्याचं शॉर्टलिस्टिंग करणं, हे केल्यानंतर हे अगदी नक्की शक्य आहे. याच्यामध्ये नॅशनल मेडिसिन प्लांट बोर्डासारख्या
काही आपल्या ज्या संस्था आहेत, दिल्ली बेस्ड संस्था आहेत, त्या सुद्धा इनडायरेक्ट गावांना मदत करण्यासाठी पुढे आलेल्या आहेत आयुषच्या माध्यमातून. सो हे लिंकिंग किंवा याचा लिंकेजेस पॉसिबल आहेत आणि याची काही बिया मिळवणं किंवा रोपं मिळवणं, असं म्हणेन मी, बियापेक्षा सुद्धा शक्य आहे. आपण आजच्या सत्रानंतर एक छोटासा पोल किंवा फीडबॅक सेशन असा ठेवलाय. तर ज्या लोकांना वाटेल की त्यांना ह्याच्यामध्ये जास्ती काम करायचं असेल किंवा त्या लोकांशी संपर्क साधायचा असेल तर त्यांनी कृपया तो पोल भरावा किंवा आम्हाला स्पेसिफिकली सांगितलं तरी आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देऊ त्यांच्याशी. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का पूर्वताईंसाठी आता? हॅलो, नमस्कार. बोलता येईल का? हो, ऐकू येतंय, बोला. हा, नाही, आमचं मी जे बीज बाबतीत टाकलं आहे वनौषधींच्या, तर आम्ही काही म्हणजे मी गेले 2-3 वर्षांपासून आमची नवी उमेद नावाची संस्था आहे आणि किनवट मध्ये काम करतो, नांदेड जिल्ह्यामध्ये. किनवट, हा, तर तिथल्या वैदूंसोबतचं काम आहे. अरे वा. आणि त्यांना काही वैदू असे आहेत की जे त्यांच्या शेतांमध्ये हे सगळे तुम्ही जे आता सगळ्या गोष्टी मांडल्या, तर ते 1-2 एकर जमीन तशा वनौषधीच्या दृष्टीने डेव्हलप करण्यासाठी जे तयार आहेत. मग आपण तशांसोबत हे करता येईल का, या दृष्टीने मी हा प्रश्न विचारला होता आणि मग नक्कीच तुमच्यासोबत पुढे काम करायला आवडेल. नक्की शक्य आहे. आणि काही वेळेस मी एकटी कन्सल्टिंगला पॉसिबल नसेल तर आपण कोणी माणसांना तिथे मी पाठवू शकेन किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट देऊन टाकू शकेन, कारण माझं नागपूर ताडोबाई बऱ्याच चक्रा चालू असतात, त्यामुळे कधी पण अगदी ह्याच्यामध्ये जिथे कुठे माझी मदत होईल आय एम रेडी. हा, ठीक आहे, थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का पूर्वताईंना? बरं, तोपर्यंत आपण एक काम करत, मी प्रसादजींना विनंती करते की त्यांनी आजचे हे जे पर्यावरण दिनाचे 4 सत्र झाले त्याच्यावरती थोडं काही बोलावं. प्रसाद सर. हा, नमस्कार. गेले 4-5 दिवस आपण पर्यावरण सप्ताह, जरी 4 दिवस असलं तरी आपण त्याला सप्ताह असं म्हणूया. जसं ग्रामीण भागामध्ये ज्ञानेश्वरी सप्ताह चालतो, भागवत सप्ताह चालतो, तसा नवीन प्रयोग आपण पर्यावरण सप्ताहाचा सुरू केला सेवावर्धनाने. एक चांगल्या उपक्रमाचा पायंडा आपण सुरू केलेला आहे. पूर्वाताईंची मांडणी आपण जलदूत प्रशिक्षणामध्ये पाहिलेली होतीच आणि त्यांची मांडणी, त्यांचं सादरीकरण स्लाइड्सचं अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. हवामान गेल्या 2 दिवसामध्ये आपण पाहिलं, राहुलजींचं आपण पर्यावरणाच्या विकासाच्या वाटा त्याही आपण पाहिल्या. आणि आज योगायोगाने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा तारीख आहे, तारखेनुसार त्यांचा शिवराज्याभिषेक 6 जूनला झाला. आणि एक मुलखा वेगळा अलौकिक राजा आपल्या महाराष्ट्र भूमीला लाभले होते. त्याने आपल्या आज्ञापत्रामध्ये ज्यावेळी आरमाराला झाडं पाहिजे त्यावेळी कशी त्याची तोडणी करावी, एखादी फॉरेस्ट पॉलिसी म्हणजे सागवानासारखे वृक्ष हुजुरास राजी करून असा त्यांनी शब्द वापरला. म्हणजे गेलाय आपलं सैन्याचा राजाचा अधिकार आहे म्हणजे कसंही तोडलाय असं नाही, हुजुरास राजी करून, म्हणजे ज्याच्या मालकीचे आहे त्याला योग्य द्रव्य द्या, त्याला मान्य करा ते आपला व्यवहार आणि मग ते तोडा. पुढे ते असं म्हणतात की फणस, आंबा ही झाडं आपल्याला जहाजाला चालतात पण ती तोडू नयेत, कारण ते शेतकऱ्यांनी प्राणापलीकडे आपल्या मुलासारखी सांभाळलेली असतात आणि ही काय 1-2 वर्षामध्ये फळाला येत नाहीत. त्यामुळे अशा झाडांना शक्यतो हात लावू नका, तोडू नका. वाटलंच तर परमुलकातून विकत आणा, परंतु आपल्या प्रजेला कुठल्याही प्रकारचे तोशीष लागू नये असं त्यांनी ते शब्द वापरले. म्हणजे बारकावा किती असतो, सैन्याला रात्री झोपताना वात विझवून झोपा, कारण उंदीर येतो, तो वात घेऊन जातो, तो अग्नीसह जातो, मग वणवे पेटतात, जंगल नाश होतं. म्हणजे एवढा बारकावा लाभलेला राजा आपल्याला लाभला होता.
मग त्याची प्रजा कशी असावी. आपण जर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत असो तर या बारकाव्यांचा विचार फक्त आपल्याला अफजल खानाचा कोथळा काढला एवढंच लक्षात राहत. परंतु त्यांनी जंगल कसं वाचवलं, रायगडावरती जल संरक्षण कसं केलं, आरमाराला सूचना कशा दिल्या, या सगळ्याचा विचार करायचा आहे. अशा पद्धतीनं जलयुद्धावर ही सगळी जबाबदारी आहे. अन्यथा केवळ पाऊस मोजणं, विहिरींची पाणी पातळी मोजणं आणि मग वर्ष 2 वर्ष झाली संपला जलदूत, अशी ही जलदूताची आपली संकल्पना नाहीये. मग आज सांगितलेलं, पूर्वाताईंनी सांगितलेलं व्याख्यान असेल, कालचं हवामानाचं व्याख्यान आहे, राहुल यांचं जैवविविधतेचं व्याख्यान आहे, हे सर्व आपल्याला आपल्या गावामध्ये आपल्याला करायचं आहे. आणि हे केवळ सेवावर्धिनी काहीतरी आपल्याला जलदूत म्हटली आहे, सारखे फोन करते, आठवण करते, मिटिंगला या, बैठकीला या, थोडंफार कुठंतरी मानधन देत असेल टोकन, त्याच्यासाठी नाहीये. हे माझं गाव आहे, हा माझा देश आहे, माझ्या देशातलं माझं गाव आहे, त्याचा परिसर सप्त संपदा, निवन संपदा, जलसंपदा, जीवसंपदा, भूसंपदा यांनी परिपुष्ट करायचं आहे. आणि कुणी नाही केलं तर हे मी करणार आहे, अशा पद्धतीचा भाव असून जलदूतांनी हे काम, हा जगन्नाथाचा रथ पुढे ओढायचा आहे. त्यासाठी ही व्याख्यानमाला, हा पर्यावरण सप्ताह आपण आयोजित केला होता. सर्व व्याख्यात्यांचे आभार, धन्यवाद आणि सेवावर्धिनीचे धन्यवाद आणि सर्वांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण एक पोल घेऊया. अक्षय. हां, धन्यवाद सर्वांचे. 4 दिवस ज्यांनी व्याख्यानमाला बघितली आहे त्या सगळ्यांसाठीच आज एक छोटासा पोल घेऊयात, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की दिलेल्या विषयांमध्ये आपल्याला जर अधिक रुची असेल तर आपण या विषयांमध्ये अधिक तपशिलाचं शिबिर आपण पुढे आयोजित करू शकतो. याचा एक अंदाज यावा यासाठी हे एक पोल आहे. मी जस्ट पोल टाकतोय. झूमवरती जे लोक जॉईन झालेत त्यांनी कृपया या पोलला प्रतिसाद द्यावा. पोलचं पॉपअप डिस्प्ले केला आहे, सगळ्यांना दिसतोय का? एक टोटल 5 प्रश्न आहेत. व्याख्यानमालेचं स्वरूप आपल्याला कसं वाटलंय, त्याचं नियोजन आणि वेळा योग्य होत्या का, विषय जे आहेत ते वक्त्यांमार्फत आपणापर्यंत पोहोचले आहेत का, हे जे 4 विषय झाले यापैकी कुठला विषय अजून जाणण्यास तुम्ही उत्सुक आहात, आणि एक ओव्हरऑल रेटिंग. पुढील 30 सेकंद पोलिंग चालू राहील. ज्यांचं पोलिंग राहिलं आहे त्यांनी करून घ्यावं. मला वाटतं पोलिंगची वेळ थांबवायची आहे. सगळ्यांचं झालं आहे का? तर पोलिंग थांबवतो. ठीक आहे, पोलिंग थांबवतोय. धन्यवाद सगळ्यांचे. कृतिका ताई, यू कॅन कंटिन्यू. ऐकू येतोय? हो. गर्गेजी जॉईन नाही झालेले पासून. मी प्रमोद सरांना विनंती करते की एक अच्छा ते आले गर्गेजी. एक सेकंड. हो आले. योगेश्वरजी, गर्गेजी ऐकू येतं? हो हो हा आलो सर, आपल्या सत्रांबद्दल आपण एक थोडे शब्द बोलावे असं मी विनंती करते. हॅलो. हा नमस्कार.
हा अक्षय मॅडम, हा अक्षयजी, हा सर, ऐकू येतंय, बोला. हा झालं का? प्रसादजींचं बोलणं झालंय. हो. आपण गेल्या 4 दिवसापासून खरं म्हणजे अत्यंत जिव्हाळ्याच्या, परंतु ज्याच्यावरती सामान्य माणसाला अजिबात गंभीरता नाही अशा पर्यावरण विषयाच्या निमित्ताने 4 दिवसापासून वेगवेगळ्या विषयांवरती व्याख्यान ऐकलेली आहेत. तर म्हणजे या 4 दिवसाच्या व्याख्यानमालेमध्ये आपल्या जलदूत प्रकल्पासाठी काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना खूप मूलभूत आणि आवश्यक आपल्या कामाच्या संदर्भात असणाऱ्या अनेक विषयांचं मार्गदर्शन हे आपल्याला या निमित्ताने मिळालेलं आहे. अनेक नवीन गोष्टी ज्या आपल्याला कळलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आपण काम करत असताना आपल्याला त्याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे. खरं म्हणजे तसं म्हटलं तर पर्यावरण हा विषय हा सामान्य माणसाकडूनच त्याची हेटाळणी, सामान्य माणसाकडूनच तसं म्हटलं तर ज्याच्यात आपल्या संस्कृतीमध्ये वैशिष्ट्य की आम्ही निसर्गाचं एक्स्ट्रॅक्शन करत नाही तर आम्ही संरक्षण करतो, ही आपली संस्कृती. परंतु गेल्या 20-25 वर्षांमध्ये आपण याच्या अगदी उलट वागायला लागलेलो आहोत. सामान्य माणसाला पर्यावरणाबद्दल, संस्कृती, निसर्ग संरक्षणाबद्दल कुठल्याही विषयातलं आपुलकेपणा नाही आणि त्याचे जे काही परिणाम आहेत ते आता सामान्यपणे आपण सगळ्यांना भोगावे लागत आहेत. मग त्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे विषय असू शकतात की आम्हाला अगदी आताच असणारा कोरोना महामारी हे खूप मोठं उदाहरण असेल, परंतु आमच्या नियमित पडणारा पाऊस आहे, तापमानाची चढ उतार आहे, तापमानामध्ये होणारे बदल आहेत, त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे, आमच्या प्रकृतीवर काय परिणाम होतोय, आमच्या शेतीवर काय परिणाम होतोय, ह्या अनेक गोष्टी याचं मूळ हे पर्यावरण संरक्षण आहे. आज प्रामुख्याने पर्यावरण विषयामध्ये जागृती व्हावी, पर्यावरण विषयामध्ये आपण सगळ्यांपणे काम केलं पाहिजे अशा प्रकारची आवश्यकता ही निर्माण झालेली आहे. म्हणून आपण जलदूत प्रकल्पामध्ये काम करत असताना जलदूत प्रकल्पामध्ये जे पर्यावरणाचे विषय आहेत, निसर्गाशी संबंधित विषय आहेत, त्या विषयामध्ये मूलभूत माहिती आपल्याला व्हायला हवी. त्याचं नेमकं मांडणी शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या सगळ्यांसमोर झालेली आहे आणि अतिशय सुंदर मांडणी ही आपल्या सगळ्यांसमोर झालेली आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी हा विषय अत्यंत जिव्हाळ्याचा, उपयुक्त, किंबहुना आपण रोज नवीन 10 लोकांना भेटत असतो, त्यामुळे या सगळ्या नवीन 10 लोकांपर्यंत या सगळ्या पर्यावरणातल्या संरक्षणाच्या विषयाचे परिवर्तन हे सवयीत होणं हे गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपल्याला पूर्वीच्या सवयी ज्या आमच्या होत्या त्या सवयींमध्ये आम्हाला पुन्हा जावं लागेल. मग अगदी सहज असेल तर वृक्षतोड थांबवली पाहिजे, वृक्ष लावली पाहिजे, तिथपासून तर आम्ही दैनंदिन जीवनामध्ये प्लास्टिकचा वापर कमीत कमी केला पाहिजे. शक्यतोवर करायलाच नको असं, परंतु दुर्दैवाने अशी स्थिती आलेली आहे की आम्ही आधुनिकतेच्या नावाखाली प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकच्या वापराशिवाय आम्हाला चालत नाही. परंतु या सगळ्या सवयी घातक आहेत, याचे अत्यंत मोठे दुष्परिणाम हे आमच्या पुढच्या पिढींमध्ये होणार आहेत. आपल्यालाही सुरुवात त्याची झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यावरण जागरण, पर्यावरणाच्या प्रबोधनाच्या विषयाने अत्यंत महत्वाच्या अशा या व्याख्यानमालेमध्ये आपण सहभागी झालेलो आहोत. एक मुद्दा फक्त मला शेवटी मांडायचा आहे की जसं आपण अनुभवतो आहोत की आम्हाला परंपरागत काही ना काही चांगलं मिळत जातं, आम्हाला आपल्या पिढीला अगदी आपलं साधारणपणे सरासरी वय 35-40 जरी म्हटलं तरी सुद्धा आमच्या या पिढीला मागच्या पिढीने खूप काही चांगलं दिलेलं आहे. आपल्या दृष्टीने आपण आपल्या पुढच्या भावी पिढींना यातलं काय देणार आहोत? तर दुर्दैवाने कदाचित आम्ही अनेक प्रकारची साधन संपत्ती, साधन सामग्री गोळा करून ठेवू, परंतु आम्ही शुद्ध पर्यावरण जर आमच्या भावी पिढीला देऊ शकलो नाही तर या प्रगतीचा काहीही उपयोग नाही. आणि त्यामुळे आम्हाला जर आज निश्चय करायचा असेल पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, तर आम्हाला हा निश्चय केला पाहिजे की आम्हाला शुद्ध पर्यावरण पुढच्या पिढीला देता आलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही कार्यरत राहिलं पाहिजे.
मला असं वाटतं की या विचारावरती आपण निश्चितपणे विचार करावा, विचार तर करावाच, परंतु विचार करत असताना याचा सवयीत रूपांतर कसं होईल असा जर आपण प्रयत्न केला तर पर्यावरण दिनाचं खरं महत्व आणि या व्याख्यानमालेचा मूळ उद्देश जो सेवावर्धिनीच्या माध्यमातून अत्यंत स्तुत्य असा उपक्रम हा आपण त्यात सहभागी झालेलो आहोत, या पद्धतीने आपण सगळ्यांनी विचार करावा. आपल्या नशिबाने सेवावर्धिनीच्या माध्यमातून आपल्याला पर्यावरण विषयातल्या अतिशय तज्ञ मंडळींचं मार्गदर्शन हे गेल्या 4 दिवसामध्ये मिळालेलं आहे. 4ही वक्त्यांनी जी काही मुद्दे मांडलेले आहेत त्यात प्रामुख्याने कुठेही तोचतोपणा नाही. प्रत्येकाचा विषय, प्रत्येकाचा मुद्दा, प्रत्येकाचं विस्तृतपणे मांडण्याची शैली, हे नवीन नवीन मुद्दे आलेले, कुठेही रिपिटेशन नाहीत आणि त्यामुळे आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही व्याख्यानमाला झालेली आहे. आपण सगळ्यांनी त्यात सहभाग झाला. त्या सहभागितेचा फक्त व्याख्यानमाला म्हणून उपयोग नव्हता, त्याचा आपल्या पर्यावरण रक्षणासाठी आपण काही ना काही परिवर्तनात त्याचं बदल करू अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद गर्गेजी. मी आता वोट ऑफ थँक्स देते. आपल्या ह्या वेळेसच्या पर्यावरण दिवसाच्या सत्रामध्ये खूप निरनिराळे विषय वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांनी मांडले आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर राहुल मुंगीकर, डॉक्टर आशुतोष मित्र, अमित सरस्वती, डॉक्टर जीवन प्रकाश कुलकर्णी आणि आता पूर्वा जोशीताई यांनी खूप छान पद्धतीने खूप वेगवेगळे विषय मांडले आहेत. त्या प्रत्येकाचा सिग्निफिकन्स जो आहे, महत्व जो आहे तो वेगळा आहे आणि ऍप्लिकेशनही वेगळं आहे. तर आपण वेगवेगळ्या दृष्टीने त्याच्याकडे पाहू शकतो, पण हे सगळे पर्यावरण वाचवण्याचे किंवा त्याच्या संवर्धनाचेच भाग आहेत. तर मी या सगळ्यांचे आभार मानते. ऍटलस कॉको, वॉटरफॉल आणि आपले हे जे सगळे मॅनेजमेंट टीम आहे, अक्षय रईसा, हर्षण सर, ह्यांचे सगळ्यांचे आभार मानते. योगेश्वर गर्गेची आणि प्रसाद कुलकर्णी यांचे पण मी आभार मानते. आणि तुम्ही सगळे ज्यांनी अटेंड केला आहे 4 दिवस न चुकता, ह्यांचे पण मी खूप आभार मानते. तर असं म्हणून आपण या पर्यावरण दिनाच्या संपवूया. कृतिकाताई, खूप खूप धन्यवाद तुमचे. मी हर्षंजींना विनंती करतो की त्यांनी शांती मंत्र घ्या. शांतिमंत्र सांगतो. आपण म्यूट ठेवूनच प्रत्येकाने आपल्या ठिकाणीच म्हणावं. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. धन्यवाद हर्षणजी. सेवावर्धिनी, ॲटलास कॉपको, वॉटर फॉर ऑल आणि आपल्या 21 सहयोगी संस्थांच्या मिळून प्रकल्प जलदूत अंतर्गत आपण ही जी व्याख्यानमाला घेतली तिचा आता समारोप होत आहे. सर्वांना एक आठवण, ज्यांचं व्याख्यानमाला मिस झाल्या आहेत किंवा ज्यांना पुन्हा एकदा ऐकायचं आहे त्या सर्वांसाठी आपलं फेसबुक पेज आहे सेवावर्धिनीचं, सेवावर्धिनी NGO. इथे या 4ही व्याख्यानमालेचे व्हिडिओ आणि ऑडिओ अवेलेबल आहेत. आपण त्याचा कधीही आनंद घेऊ शकता. धन्यवाद सगळ्यांचे. जून जुलै महिन्यात पुढे असेच अनेक इव्हेंट आहेत आपले. त्यासाठी आमचं फेसबुक पेज नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्ही परत तुम्हाला असं भेटूया. धन्यवाद सगळ्यांचं. नमस्कार.